नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे अडवाणी आणि पवार. भारताचे 7वे उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, अनेक वार केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यात आजवर न दिसलेलं साम्य परवा या देशानं पाहिलं. या साम्यातलं सौंदर्य, सौहार्द ज्याच्या लक्षात आलं त्यांना मराठीतली एक कविता आठवली असावी. वृद्धत्वी निजशैशवास जपणे, बाणा कविता असे. याच ओळीत थोडासा फरक करून त्या दोघांविषयी मी म्हणेन, त्यांनी वृद्धत्वी थोरवीही जपली आहे. यातल्या कुणाचाही मी भक्त किंवा फॅन नाही. अडवाणींशी कधी संबंध आला नाही की त्यांची भेटही मी कधी घेतली नाही. पवारांशी मात्र अनेक भेटी झाल्या आणि काही वेळा मी त्यांच्यासोबत व्यासपीठावरही एकत्र आलो. अडवाणींचं वय आता 96 वर्षांचं तर पवारांचं 83 वर्षांचं आहे. या संबंध काळात ते दोघंही कधी फारसे जवळ आल्याचं किंवा त्यांच्यात मैत्र जुळल्याचं कधी दिसलं नाही. मात्र परवा राहुल गांधींविषयी बोलताना ते त्या दोघातही आढळलं. अडवाणी म्हणाले, राहुल गांधी हा उद्याचा राष्ट्रनायक आहे. आजच्या दुर्दैवी राजकीय स्थितीत हा देश एकत्र राखण्यासाठी त्यांनी केलेली आणि चालवलेली कामगिरी फार मोठी आहे. काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवार यांच्यावर सारं आयुष्य टीका करत आलेले अडवाणी राहुल गांधींविषयी जेवढा आत्मीयताने बोलताना पाहिले तेव्हा त्यांच्या मनात एक स्नेहार्द पितृत्व दडलंय याची जाणीव झाली. त्याचवेळी दुसरीकडं शरद पवार म्हणाले, या निवडणुकीनंतर देशातल्या बहुतेक सारे प्रादेशिक पक्ष काँग्रेसजवळ येतील किंवा त्या पक्षात विलीनही होतील. तुमचा पक्ष त्यात विलीन होईल का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, माझ्या पक्षाचे काँग्रेसशी कोणतेही वैचारिक वैर नाही आणि तसा कोणता दुरावाही आमच्यात नाही. 1990च्या दशकात पवार काँग्रेसपासून दूर झाले आणि त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या दुराव्याच्या वेळी ते लोकसभेतले विरोधी पक्षाचे नेते होते. ते काँग्रेसमध्येच राहिले असते तर एखादी वेळी पुढल्या काळात त्यांना त्या पक्षाच्या वतीनं पंतप्रधान होणंही जमलं असतं. पण आपला स्वाभिमान दुखावल्याच्या कारणावरून त्यांनी आपला पक्ष काढला आणि ते राष्ट्रीय पातळीवरनं राज्य पातळीवर आले. नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेसविरुद्ध निवडणूकही लढवली. हा दुरावा 34 वर्ष जपल्यानंतर त्यांनी काँग्रेसविषयी आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाविषयी आता असं बोलावं, ही गोष्ट एका चांगल्या परिवर्तनाचं चिन्ह ठरावी अशीच आहे. दरम्यानच्या काळात ते राहुल गांधींशी संपर्क साधताना आणि त्यांना आपल्या साखर कारखान्यात मराठमोळ्या जेवणाचं निमंत्रण देतानाही दिसले. त्यांच्या अपेक्षेनुसार उद्या सारे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर हा देश द्विपक्षीय लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करताना सुद्धा दिसू लागेल. तसंही गेल्या काही दशकात देशातले अनेक प्रादेशिक पक्ष लुप्त किंवा बेपत्ता झाले. एकट्या महाराष्ट्रात कधी काळी सामर्थ्यवान असलेला शेतकरी कामगार पक्ष आता कुठे आहे? समाजवाद्यांचा समाजवादी पक्ष हा तर जवळजवळ भूमिगत झाल्यासारखाच आहे. स्वतंत्र भारत पक्ष बेपत्ता आहे. मुंबई आणि शहराभोवती असलेली कम्युनिस्ट चळवळही आता अस्ताला गेली आहे. देशातल्या अन्य राज्यांमध्येही अशी स्थिती आता पाहता येईल. रामराज्य परिषद संपली. कम्युनिस्ट पक्ष बंगाल आणि केरळात होता, तो बंगालमधून नाहीसा झाला आहे आणि त्यानं केरळात आपलं अस्तित्व कसंबसं टिकवलं आहे. वास्तव हे
की देशातले बहुतेक सारे प्रादेशिक पक्ष हे कधी काळी काँग्रेसमधनंच बाहेर पडलेल्या नेत्यांनी जन्माला घातले आहेत. मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष, नितीश कुमारांचा JDU, लालू प्रसादांचा राजद, दक्षिणेतला देवेगौडांचा जनता दल समाजवादी हेही पक्ष एकेकाळी काँग्रेसमधनं बाहेर पडलेल्या लोकांचीच आहेत. आश्चर्य आणि खंत याची की यातल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षाजवळ वेगळी वैचारिक निष्ठा नाही आणि स्वतंत्र राजकीय कार्यक्रम नाही. काँग्रेस पक्षाचा द्वेष एवढ्या एकाच निकषावर या पक्षांचे नेते कधी काळी काँग्रेसपासनं दूर झाले. त्याला कारण इंदिरा गांधींनी आणलेली आणीबाणी, तिच्यावरून जयप्रकाशांनी केलेलं आंदोलन आणि पुढं विश्वनाथ प्रतापसिंगांनी लागू केलेला मंडल आयोग ही कारणंही आहेत. या ठिकाणी एका कटू सत्याचा उल्लेख करणंही गरजेचं आहे. यातले बहुतेक प्रादेशिक पक्ष हे विचारांवर आधारलेले नसून जातींचा आधार घेऊन उभे राहिले आहेत. या साऱ्यांची स्थिती महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्षासारखी आहे. हा पक्षसुद्धा आंबेडकरांचा, आठवल्यांचा की आणखी कुणाचा हा आता संशोधनाचाच विषय झाला आहे. दक्षिणेत आंध्र आणि तेलंगणा कम्मांचा पक्ष वेगळा आणि रेड्डींचा काप वेगळा राहिला आहे. अकाली दल हा एका स्थानिक धर्माचाच पक्ष आहे. पूर्वीची मुस्लिम लीग किंवा आताचा ओवेसीचा पक्ष हेही असेच एका धर्माची बाजू उचलून धरणारे पक्ष आहेत. मायावतींचा पक्ष हा बहुजन समाजाचा म्हटला जात असला तरी प्रामुख्यानं दलित वर्गाचा आहे आणि मुलायम सिंगांचा तथाकथित समाजवादी पक्ष हा यादव आणि मुसलमानांच्या युतीचा आहे. जात, धर्म किंवा नेतृत्व एवढ्याच निकषावर जे पक्ष उभे असतात ते देशाच्या दीर्घकाळ राजकारणात आपोआपच अल्पजीवी ठरत असतात. 2024च्या निवडणुकीत यातल्या काही पक्षांनी काँग्रेससोबत तर काहींनी भाजपसोबत केलेली युती ही त्याच दिशेची वाटचाल आहे. राजकारणाचं हे चित्र बाजूला सारलं तरी अडवाणी आणि पवार यांची व्यक्तिमत्व आणि त्यातलं वेगळेपण हे या ठिकाणी समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. अडवाणींचं भाजपवर आरंभापासून नियंत्रण राहिलं होतं. गंगाजलाची विक्री, राम मंदिराच्या विटांची विक्री आणि नंतरची त्यांची सोमनाथ ते अयोध्या ही राजकीय रथयात्रा, या गोष्टी त्यांचं धार्मिक कडवेपण सांगणारे आहेत. या साऱ्यांपासून वाजपेयी दूर राहिले हेही इथं लक्षात घेण्यासारखं आहे. मात्र तशाही स्थितीत आपलं नाव मागं घेऊन अडवाणींनी वाजपेयींचं नाव आपल्या पक्षाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुंबईच्या सभेत जाहीर केलं. त्याचं महत्त्वाचं कारण वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाला लाभलेली सार्वत्रिक लोकप्रियता आणि अडवाणींच्या व्यक्तिमत्वातलं एकांगी स्वरूप हे होतं. हीच गोष्ट पवारांच्या बाबतही सांगता येईल. महाराष्ट्रातही त्यांचं राजकारण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या एवढंच प्रभावी राहिल्याचं दिसलं. कोकणात किंवा विदर्भात त्याचा प्रभाव फारसा कुठं दिसला नाही आणि जिथं तो दिसला तो तिथल्या राजकीय पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत लोकप्रियतेमुळं प्राप्त झालेलाच दिसला. आताच्या घटकेला त्यांचा पक्षच नव्हे तर त्यांचं कुटुंबही तुटलं आणि त्यांचा पक्षही दुभंगलाय. आणि या वयात आपण फारसं प्रभावी राजकारण करू शकत नाही हेही त्या बुद्धिमान नेत्याच्या लक्षात नक्कीच आलं असणार. तिकडं अडवाणींची स्थितीही याहून वेगळी नाही. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षानं 2दा संसदीय निवडणूक गमावल्यानंतर संघाच्या लोकांनी त्यांना पक्षाध्यक्षपदावरनं काढलं आणि त्या जागी गडकरी या तरुण नेत्याची स्थापना केली. पुढल्या काळात मोदी पंतप्रधान झाले आणि अडवाणी अडगळीत टाकल्यासारखे झाले. पक्षाची मार्गदर्शक समिती या नावाची एक निरर्थक संस्था काढून मोदींनी त्या संस्थेत अडवाणींना घेतलं. एकेकाळी मोदींना मुख्यमंत्रीपदावरून काढलं पाहिजे असं वाजपेयी पंतप्रधान पदावर असताना म्हणत होते. तेव्हा अडवाणींनी मोदींची पाठराखण केली आणि त्यांचं पद कायम ठेवलं. कदाचित
त्या उपकाराची परतफेड करावी आणि आपण अजूनही कृतज्ञ आहोत हे त्यांना जाणवून द्यावं, यासाठी मोदींनी काल परवाकडे त्यांना भारतरत्न हा राष्ट्रीय सन्मान बहाल केला. तात्पर्य: अडवाणी आणि पवार या दोन्ही दीर्घकाळ राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवर काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांची आताची अवस्था अशी राहिली आहे. यातले पवार प्रादेशिक पातळीवर टिकलेले, तर अडवाणी त्याही पातळीवर राहिलेले नाहीत, हेही इथं स्वच्छपणे सांगितलं पाहिजे. या काळात त्यांना आजवर न उमगलेलं किंवा त्यांनी बोलून न दाखवलेलं सत्य आता त्यांच्या तोंडून बाहेर आलंय. अडवाणींनी राहुल गांधींना उद्याचा राष्ट्रीय नेता म्हणणं आणि पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं सांगणं हे त्यांच्या आताच्या उशिरा झालेल्या साक्षात्काराचं लक्षण आहे. पण एक खंत मनाला लागून राहिली आहे आणि ती ही की हा जो साक्षात्कार या ज्येष्ठ नेतृत्वहींना आता एवढ्या उशिरा, म्हणजेच निम्मी अधिक निवडणूक उरकल्यावर झाला, तो निवडणुकीपूर्वी काही महिने आधी झाला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता. असो, उशिरा का होईना असे साक्षात्कार होणं आणि त्यांना विवेकाच्या वळणावर आलेलं पाहता येणं हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचं सद्भाग्य आहे. त्यांना झालेला साक्षात्कार किंवा स्वप्न उद्या खरं ठरलं तर ते राष्ट्राच्या हिताचं होणार आहे. तसं ते व्हावं ही भावना माझ्यासारखीच आपल्याही साऱ्यांच्या मनात असावी अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे. कळावे, आपला पांडुरंग. आपल्याला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.